Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. म्हणजे लेट्स से तुम्ही लॉग इन करायचा ट्राय करतायत तर युजर लॉग इन म्हणजे असं प्रिंट होऊन जातं बॅकएंडला. त्याच्यानंतर एपीआय रिक्वेस्ट सेंड देन मग एपीआय रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर रिस्पॉन्स एक्सपेक्टेड असतो. मग रिस्पॉन्स सपोज मिसिंग आहे, तिथे रिस्पॉन्स आला नाहीये, मग डेव्हलपरला कळतं की बाबा एक्झॅक्टली इश्यू काय आहे त्या लॉग्स वरून, कारण की रिस्पॉन्स आला नाही, रिक्वेस्ट तर गेलीये, म्हणजे इट्स गोइंग. तुम्ही एखादी फाईल ओपन करताय तर लाईट्स ओपनिंग फाईल, क्लोजिंग फाईल, सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज. तुम्ही डिलीट करताय काहीतरी, डिलीटिंग फाईल, मग एव्हरी ऍक्टिव्हिटी गेट्स कॅप्चर्ड इन दिस लॉग फाईल. ओके, देन डेव्हलपर विल केम टू नो की एक्झॅक्टली इश्यू काय. ऍज अ टेस्टर आपला रोल एवढाच आहे फक्त लॉग्स फाईल मध्ये, की ज्या इव्हेंटला लॉग आलाय, ज्या टायमिंगला तुम्हाला डिफेक्ट आलाय, मग तिथले लॉग्स ते आपण कॉपी पेस्ट करून डेव्हलपरला इन विथ स्क्रीनशॉट किंवा ऍज इट इज कॉपी, ह्या लाईन एवढ्या कॉपी करून आपण डेव्हलपरला देतो. मग डेव्हलपरला कळतं की बाबा एक्झॅक्ट इश्यू काय, म्हणजे इट इज इझी. आता अजून एक की एकाने मॉर्निंग बॅचला मला प्रश्न विचारला होता की कसं डेव्हलपरला कसं कळेल की ह्या टायमिंगचे म्हणजे लॉग्स कुणी हे केलेत, कुणी कॅप्चर केलेत. जर असं असेल तर आपण काय करतो, परत एकदा डिफेक्ट रिप्रोड्यूस करतो. त्यामुळे अजून एकदा सेम डिफेक्ट रिप्रोड्यूस करतो, म्हणजे डिफेक्ट परत एकदा तीच फंक्शनॅलिटी रन करून बघतो. मग लेटेस्ट लॉग प्रिंट होतात, अगेन लेटेस्ट लॉग. मग जसं अगेन हेड कमांड किंवा टॉप टेल कमांड यूज करून तुम्ही लेटेस्ट लॉग परत कॉपी पेस्ट करून डेव्हलपरला शेअर करतात. अंडरस्टूड लॉग फाईलचा उपयोग काय आणि लॉग फाईल म्हणजे काय? येस एव्हरीवन. म्हणजे तुम्ही लेट्स से दिस इज द पेटीएम, या पेटीएम वर स्क्रीन विजिबल ना पेटीएमची, इथे तुम्ही सिंगल क्लिक जरी करताय ना, इथे सिंगल एव्हरी क्लिक इज गेटिंग कॅप्चर्ड, एव्हरी ऍक्टिव्हिटी इज गेटिंग कॅप्चर्ड इन लॉग फाईल. ओके, कोणी पण युज करू दे, म्हणजे तुझ्यासोबत तुमचे 4 टेस्टर असो, 5 टेस्टर असो, डेव्हलपर असो, एव्हरीवन इफ दे आर हँडलिंग दिस ऍप्लिकेशन, लॉग्स गेटिंग जनरेटेड. ओके, लेट्स से तुम्ही ऑर्डर क्रिएट करताय, तुम्ही एखादी ऑर्डर क्रिएट करताय आणि त्या ऑर्डरचा एक युनिक आयडी जनरेट झालाय. लेट्स से तुम्ही बाय ऑर्डर प्लेस केली युझिंग युअर झिरोदा आणि ती ऑर्डर पुढे जाऊन तुमची फेल झाली. ओके, आता तो इट इज अ डिफेक्ट की ऑर्डर इज फेल झाली काहीतरी. देन इन बॅकएंड इन लॉग फाईल तुम्हाला चेक करायचं असतं. आता मला सांगा, जर लेट्स से माझी ऑर्डर आहे, ऑर्डर आयडी मला माहिती आहे, लेट्स से ऑर्डर आयडी इज 1 2 3 4, बट इन लॉग फाईल त्या ऑर्डर आयडी रिलेटेड सगळे इव्हेंट्स किंवा सगळे ऍक्टिव्हिटी कॅप्चर्ड होतात. म्हणजे त्याची जर्नी ओव्हरऑल सगळी कॅप्चर्ड होते, की सपोज ऑर्डर टाकलीये, ऑर्डर गोज टू द दिस सर्व्हर, देन ऑर्डर ऍक्सेप्टेड काहीतरी झाला असेल ऍक्टिव्हिटी, अँड देन ऑर्डर गेट्स रिजेक्टेड. आता तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑर्डरचे 1 2 3 4 हा सपोज ऑर्डर आयडी आहे, तर त्या ऑर्डर आयडीचे पर्टिक्युलर लॉग्स फाइंड आउट करायचे इन लॉग फाईल. कुठली कमांड यूज कराल तुम्ही? यू नो द ऑर्डर आयडी, लेट्स से ऑर्डर आयडी इज 1 2 3 4 इन लॉग फाईल. ग्रेप. करेक्ट. ओके, ग्रेप कमांड म्हणजे काय, यू हॅव अ पॅटर्न विथ यू 1 2 3 4. तुम्हाला ऑर्डर आयडी 1 2 3 नुसार हे. आता लेट्स से दीपाली इज 1 टेस्टर, देन निकिता इज 1 टेस्टर. दीपाली पण काहीतरी सिमिलर फंक्शनॅलिटीवर काम करते, देन तिची ऑर्डर आयडी असेल 1 2 3 4 आणि निकिताचा एक ऑर्डर आयडी असेल 1 2 3 5. सो निकिता विल पुट कमांड दॅट ग्रेप 1 2 3 4 फाईल नेम, दीपाली विल डू ग्रेप 1 2 3 4 फाईल नेम, जो काही असेल. सो लाईकवाईज वी आयडेंटिफाय द लॉग्स इन लॉग फाईल, आणि ह्या युनिक्सच्या कमांड आपण तिथे लॉग्स मध्ये सुद्धा यूज करतो. ओके, अंडरस्टूड. आणि इन युनिक्स इन टेलिकॉम ऑल्सो यू यूज दिस युनिक्स कमांड. म्हणजे जसं मी काल बोललो तुम्हाला, रिजेक्टेड इव्हेंट्स एका फोल्ड डिरेक्टरी कॉपी झालेत, किंवा पास, किंवा एखाद्या कस्टमरला त्याची बिल सायकल चेंज करायची आहे, बिल सायकल. सो ऑल दॅट इन्फॉर्मेशन कम कॉपी. लेट्स से डिरेक्टरी असेल 1 तारखेला बिल जनरेट होण्याची, एक डिरेक्टरी असेल 15 तारीख, मग आपण कुठली कमांड यूज करू? दॅट फाईल मूव्ह कमांड. सो लाईकवाईज टेलिकॉम मध्ये पण आपण युनिक्स यूज करतो, युनिक्सच्या ज्या काही कमांड आहेत. ओके, सीपी असेल, मूव्ह असेल. ओके, दिस ग्रेप कमांड मोस्ट वाईडली यूज. हेड कमांड, टेल कमांड, टॉप 10 रेकॉर्ड, एखादी डिरेक्टरी एखादा फोल्डर तुम्ही डिलीट करायचंय वगैरे. रिपोर्ट्स बेसिकली सर्व्हर पण डिलीट होतात, तुम्हाला डिलीट करायचे, सो यू
delete those. Okay. So this is about logs. Okay. लॉग्स कसे तुम्हाला पण हे आयडेंटिफाय करावं लागतात लॉग्स प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा डिफेक्ट येतो, जस्ट सेक फॉर डेव्हलपरला मदत. मग ऑलरेडी तुम्ही रेडी लॉग्स दिलेत, जर तुम्ही लॉग दिले नाही तर डेव्हलपर इज ऑल्सो गोइंग इन दॅट सर्व्हर लॉग फाईल आणि तो आयडेंटिफाय करतो लॉग्स. सो बेटर आपण काय करतो, डेव्हलपरची मदत करतो, लाईक टू हेल्प इन ट्रबल शूटिंग. सो अल्टिमेटली मग डेव्हलपरला कमी टाइम लागेल हे करण्यासाठी, ट्रबल शूट करण्यासाठी. मग लवकर तो तुम्हाला डिफेक्ट सॉल्व्ह करून देईल. अल्टिमेटली तुम्हाला पण तुम्ही लवकर टेस्टिंग करून डिफेक्ट क्लोज कराल, राईट. सो दॅट इज अबाउट लॉग फाईल. एनी क्वेश्चन इन लॉग फाईल? If they ask you how do you check a logs, you can tell them you log into the putty, you go to the specific directory, ज्या डिरेक्टरी मध्ये तुमचे लॉग्स जनरेट होत आहेत. ओके. आणि इन दॅट यू विल ओपन दॅट लॉग फाइल्स. ओके. आणि मग तुम्हाला सपोज एखादा पॅटर्न माहिती आहे तुम्हाला, तुम्ही एखादं काही कस्टमरचं नाव वगैरे, तर तुम्ही ग्रेप कमांड मधून टाकून यूज करू शकता. ठीक आहे. ग्रेप कमांडने किंवा लेटेस्ट लॉग आहे तर टेल कमांड आणि अजून फ्यू मोर लाईकवाईज फाइंड कमांड, जर तुम्हाला फाईल सर्च करायची आहे, लाईकवाईज यू यूज इन दिस लॉग फाईल. ओके. सो दिस इज द थिंग आय वॉन्ट टू डिस्कस अबाउट टेलिकॉम ओनली. So we'll start with this HPLM also today.